माझ्यासोबत पहिलवान महेंद्र गायकवाड आहेत। खरं तर त्यांनी पंचांना शिवीगाळ केली म्हणून तुमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। नेमकं काल काय झालंय, कशामुळे हा सगळा प्रकार घडलाय? एक तर कुस्तीचे शेवटचे 35 सेकंद राहिले होते, त्यात डायरेक्ट पंचांनी मला वॉर्निंग दिली नाही, कारण डायरेक्ट ऍक्टिव्हिटी पिरियड चालू केला। एक तर ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करायला येत नाही 45 सेकंद असल्याशिवाय, 45 सेकंदाच्या वर टायमिंग पाहिजे, त्याशिवाय ऍक्टिव्हिटी पिरियड चालू करता येत नाही। आणि केलाय ते केलाय डायरेक्ट 12 सेकंदाचं धावले, लास्टची 16 सेकंद असताना मला धावलं स्क्रीनवर चालू केले की 12 सेकंद ऍक्टिव्हिटी पिरियड ते राहिलेत। आणि ते झाल्यावर मग मी कुस्ती सोडून बाहेर आलो आणि मग मी पंचांना विचारायला गेलो की ऍक्टिव्हिटी पिरियड कशाचं, मला वॉर्निंग नाही काय नाही। तर संदीप मोंडवालेंना मी विचारायला गेलो तर त्यांनी मला म्हणलं तू कोण आहे मला विचारणार, असं तसं, आणि माझ्या डायरेक्ट लाठीचार्ज चालू केला। पण हे सगळं झाल्यानंतर तुम्ही पंचांना शिवीगाळ केली असा आरोप केला जातो, नेमकं तुम्ही शिवीगाळ केली का? खरंच शिवीगाळचा संबंध मी फक्त विचारायला गेलो की आपण ना की काय विषय, ऍक्टिव्हिटी पिरियड द्यायचा काय संबंध आहे। आणि तर ते मध्ये कुस्तीत म्हणले की ऍक्टिव्ह पिरियड कुठं चालू केला आणि स्क्रीनवर तर 12 सेकंद होतील, ते म्हणते तुला बाहेर ढकललेला पॉइंट आहे आणि स्क्रीनवर तर अजून ऍक्टिव्हिटी पिरियड चालू, तुम्ही लाईव्हला बघू शकता। जे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत तडस, त्यांनी 3 वर्ष तुमच्यावर आता बंदी घातलेली आहे, म्हणजे 3 वर्ष तुम्हाला खेळता येणार नाहीये, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? असं कुठं, मी फक्त जाब विचारला की बाबा आता जाब विचारणं जर अन्याय असेल तर मग पहिलवानकीला मग काय अर्थ नाही। मग पहिलवान एवढे दिवस आम्ही कष्ट करतोय आणि शेवट हेच काय होत असेल तर काय, कुस्तीचं राजकारण चालू आहे, एवढंच आहे की आम्ही काका पवार तालमीत आहे म्हणून आमच्यावर एवढा अन्याय केलाय त्यांनी। माझा तोच पहिला प्रश्न, आता शेवटचा प्रश्न होता की काका पवारांचे मल्ल म्हणून तुमच्यावर अन्याय होतोय असं तुम्हाला का वाटतंय नेमकं? कारण आता त्यांना फक्त एवढंच आहे की आमची तालीमच फक्त लढू शकते त्यांना ना, अख्ख्या महाराष्ट्राला लढणारी फक्त आमची तालीम राहिली आणि ते त्यांना पटत नाही, त्यामुळे ते असं करतात। तुमचं जे निलंबन केलेलं आहे ते माघारी घेण्यात यावं म्हणून तुम्ही काही कुस्तीगीर परिषदेची पत्र व्यवहार किंवा काकांच्या माध्यमातून काही हालचाली करणार आहात? हो नक्कीच। शिवराज राक्षे जे आहेत त्यांनी पंचाला थेट कॉलर पकडली, लात मारल्याचे आपण पाहिलंय, हे वर्तन किती योग्य वाटतंय तुम्हाला? योग्य म्हणजे आता माझ्यापेक्षा सिनियर आहेत शिवराज राक्षे, त्यांची आता नाही म्हणले तर 20 वर्षाची पहिलवानकी आणि हातात तोंड आलेले सगळं गेल्यामुळे त्यांचा राग कंट्रोल झाला नाही आणि त्यांनी हे केलं, ते झाले त्यांच्या। शिवराज राक्षे असतील किंवा तुम्ही असाल, खरं तर महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही कुस्ती खेळताय, कधीही तुमचा संयम सुटलेला महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं। तुम्ही शिवीगाळ केलं असं म्हणलं जातंय, तर राक्षेंनं थेट पंचाला लात मारल्याचं पाहिलं जातं, हा संयम का सुटतोय? मल्लांचा हा संयम का सुटतोय? सरळ सरळ म्हणजे आता डोळ्यामोर दिसतंय की तुम्ही किती पार्टिशन करताय, तुम्ही आता एका तालमीतले पहिलवान आहेत म्हणून असं करताय, म्हणजे ह्या तालमीत म्हणजे काका पवार तालमीत आहेत म्हणून हे सगळं चालू कट रचायला की ह्या तालमीतला फायनलला केला नाही पाहिजे, हा महाराष्ट्र केसरी नाही झाला पाहिजे, असं चालू आहे सर। पण का असं काका पवारांच्या बाबत एवढा राग का आहे, म्हणजे का पंच असं करतात आणि पंचांचा त्यातून फायदा काय होणार आहे? पंचांचा परत ते अध्यक्ष संदीप बापा भोंडवे असतील, योगेश दोडके असतील, ह्यांनी म्हणजे त्यांच्या मनाचं सगळं, म्हणजे आता एवढेच म्हणजे अन्यायाविरुद्ध आम्हीच फक्त आवाज उठवू शकतो ना, त्यामुळे हे असं करायला चालू केलंय। तुम्ही म्हणताय लाठीचार्ज केला गेला, तुमच्या चेहऱ्यावर जखम देखील दिसते, लागलेलं दिसतंय, नेमकं काय लागलंय, कशामुळे हा लाठीचार्ज झाला? मी कुस्ती सोडली आणि मी गेलो संदीप बापांना पंचांना विचारा की ऍक्टिव्हिटी पिरियड का दिला, पॉइंट का दिला, तर ते म्हणले मला तू विचारणारा कोण आहे, तू कुणाला विचारायला आलाय, तुला कळते का, असं तसं म्हणून डायरेक्ट मी असं जास्त तर मागणं लाठीचार्ज केला। 10-15 जण होतो आम्ही, माझे मित्र आहेत अजून वैभव माने आहेत, ते मागवते माझ्या, मग सगळ्यांनी लाठीचार्ज केल्यामुळे आम्ही टेबलावर पडलो आणि तिकडनं तसंच लाठीचार्ज करत आम्हाला बाहेर काढलं, ढकलून दिलं। आता 3 वर्ष तुमचं निलंबन केलंय, तुम्हाला 3 वर्ष खेळता येणार नाही, काय भूमिका असणार आहे पुढे, आता काय करणार आहात? आता आम्ही सगळे मिळून आता अन्यायाविरोधात हे करणार आहे। नक्कीच तुमचे वस्ताद देखील माझ्यासोबत आहात, तुम्ही म्हणताय की तुमच्यावर काका पवारांचे मल्ल असल्यामुळे अन्याय होतोय, काका नेमकं काय असं काय झालंय की तुमच्या पैलवानांवर अन्याय होतो असे तुमचे पैलवान म्हणतायत? नाही, अन्याय म्हणजे कसं, त्यांना ते लाठीचार ह्याच्या तोंडातनं शब्द निघत नाही, आम्ही जरी मारलं तरी ह्याच्या हातातनं तोंडातनं काही निघत नाही, आणि शा दिल्या आणि हे दिल्या तर ती चुकीचं आहे। मी जी लात मारली आपली शिवराजने,
तीही मान्य करतो की त्यांनी मारायला नव्हती पाहिजे, त्यांनी मारली, ही मान्य करतो आम्ही की का मारली, पण त्याचा पाठीमागायचा उद्देश काय. आज 3-3, 4-4 वेळा तर महाराष्ट्र केसरी व्हायचं झालं म्हणजे त्याला किती कष्ट करावं लागलं असेल. त्याने आज रानाचं रक्ताचं पाणी केलं, पाण्याचं रक्त केलंय. मग त्याला तुम्ही जर अन्याय करून जर पाडायचा प्रयत्न करत असाल तर मग ही चुकीचं नाही का. आज तुम्हाला सगळ्याला टीव्ही वाल्याला दिसलं ना त्यांनी बोललेलं, का बोलला मग ते पंच चुकीचं आहे. तू का पहिलवानावरच का बंदीचं सांगतोय. बंदी काय, बंदीचा मतलब काय, बंदी म्हणजे काय बंदी आहे ही, बंदी म्हणजे कशाची. तू आता तुमचेच दोन्ही पैलवान आहेत, हे खरं तर मोठे पैलवान आहेत, शिवराज असतील किंवा महेंद्र असतील, यांच्यावर आता 3 वर्षाची स्थगिती आणली, यांना खेळता येणार नाही पुढे, याच्यावर काय करणार आहात तुम्ही. आम्ही वर्ल्डचे जे असोसिएशन आहे आपले WW त्याला सांगणार, आम्ही ही कॅसेट पाठवणार, तुमच्याच थ्रू पाठवणार, आम्ही टीव्हीच्या माध्यमातूनच पाठवणार सर्वीकडे. आणि ब्रिजभूषण आहेत आपले ऑल इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष होते, ते कुस्तीचे चांगले जाणकार आहेत, त्यांनाही आम्ही पाठवणार ना. हे बघा ह्यान किती यांचा अन्याय आहे, काय आहे, हे कशासाठी करताय आणि हे कुणाला पंचाला का नाही करून. आता त्याने सांगितलं क्रिकेटचं सांगत होता ना की असं झालं, क्रिकेटला केलं की असं, त्याच्यावर बंदी टाकलेली माहिती आहे ना. क्रिकेटवाल्याला काय करतात, पंचाला सुद्धा दंड मारतात का नाही. मग तुम्ही का नाही पंचाला दंड मारू शकत. तुम्ही एकट्या पैलवानाला सांगताय की त्यांनी पाया पडलं पाहिजे. अरे मान्य आहे ना, आम्ही देव मानतोच की त्यांना, मॅटवर गेल्यावर देवच आपचा असतो म्हणतो, पण खाली आल्यावर कसला देव आलाय तो. वर मानतोच आम्ही देवच आहे, मॅटवर देवच आहे. तुझ्या हातून चांगलं वंगळ घालणार आहे, चांगलंच करणार आहे, ही सगळ्याला माहितीच असतं ना. देवरूपीच ना तुम्ही. मग तुम्ही एवढं काय सांगायचं की परत चुकलंय बिन तुम्ही देव माणूस असते. पण तुमचे पहिलवान असं म्हणतायत की तुम्ही काका पवारांचे आम्ही पहिलवान आहोत, काका पवारांचे आम्ही तालमीतले आहोत, म्हणून आमचा अन्याय होतोय, याच्यावर काय करायचं. आता हे जर काय त्यांनीच काढावा, काय पर्याय काढायचं त्यांनीच. आता नॅशनल गेमला सुद्धा 6 मध्ये माझे 4 आहेत, ह्या तालमीतलेच पहिलवान 5 आहेत. म्हणजे नॅशनल गेमला जाणारे कुठले आहेत, मेडल घेणारे कुठे आहेत, त्यांच्याच संघटनेत खेळत. आता बेंगलोरला ती बी आली धरली, नॅशनल आली धरली राव त्यांची. नॅशनल कोर्टाने सांगितलं, सुप्रीम कोर्टाने, दिल्ली सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने सांगितलं की आली आहे म्हणून. मग मला सांगा किती मुलाचं नुकसान होतं. आज ती सर्टिफिकेट चालत ना, हा मला सांगा, सर्टिफिकेट चालणं गेलं काय करा. आपल्या महाराष्ट्रात तर चालतं, महाराष्ट्राचं पोलीस दलाला चालत होतं, पण ते आता ती पण सर्टिफिकेट चालत नाही. ह्यांच्या सह्या घेऊन काय करावं त्या सर्टिफिकेटवर. काका पवारांच्या पहिलवानांवर अन्याय होऊ नये म्हणून पुढची भूमिका तुमची काय असणार आहे. भूमिका हीच असणार आहे. आम्ही त्यांना ते सांगितलं की मी काय म्हणतोय की तुमची सांगितलं तुम्ही आता मान्यच केलं आम्ही की बाबा मारायला नाही पाहिजे, मारलं ते ठीक आहे. म्हणजे शिवराजची चूक आहे ती तुम्ही मान्य करताय, पण दुसरा जो तुमचा पैलवान आहे त्यांनी शिवीगाळ केली नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो, दोघांनी पण शिवीगाळ केलेली नाही आणि दोघांनाही राग आवरण झालं नाही. त्यांनी काय तुम्हाला मागत होता की सगळ्याच्या पुढे मांडत होता. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, महाराष्ट्र देशाचे राज्यमंत्री होते, त्यांच्या समोर जाऊन का जाऊ दिलं नाही तुम्ही. मग त्यांच्यापाशी का ना जाऊ दिलं. न्याय मागण्यासाठी तर चालले होते ना, का त्यांच्या अंगावर चालले होते न्याय मागण्यासाठी. पण तुमचे कुस्तीगीर संघटनेचे जे अध्यक्ष आहेत तडस, ते म्हणतायत की शिवीगाळ करणं, पंचाचा कॉलर पकडणं किंवा लात मारणं हे एका पहिलवानाला शोभतं का. कुणी लात मारली, का मारली, मग त्यांनी अध्यक्षांनी विचार करावा ना, सांगायला पाहिजे का नाही. मग अध्यक्ष बिचारा आमचा भोळा माणूस आहे, हा ते काय त्याच्यातला ह्यांच्या एवढा चॅप्टर नाही, हे अति चॅप्टर यांच्यासारखा माणूसच नाही जगात. ह्यांच्यासारखी कुस्तीच खेळली नाही कोणी. हा यांनी लय देशाला मेडल काय 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 आणून दिलं त्यांनी राव. म्हणून तर एवढं कुस्तीला म्हणजे काय करायचं, कुस्ती किती वर. हे सगळं झाल्यानंतर तुमच्या कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षांबरोबर तुमचं बोलणं झालं का काय. नाही, मी नव्हतोच, मी तिकडे गेलोच नव्हतो. अध्यक्षासंघ बिचारासंघ बोलणं झालं नाही आणि त्यांना काहीच माहिती नाही. 3 वर्षाची सांगितलं, 3 वर्षाची बंदी टाका, त्या बिचाराला काहीच माहिती नाही. बंदी माघारी घ्यावी म्हणून काय प्रयत्न करणार आहे तुम्ही. बंदी म्हणजे त्यांना घ्यावीच लागेल. बंदी म्हणजे काय, स्वतः भोंडव्याच म्हणतोय पंचाची चूक आहे. मग आम्ही चुकलो का आता. त्यांनी म्हणलं ना माझी चूक आहे, पंचाची चूक आहे, मग मान्य कर चूक आहे. तर तू मानलं ना चूक आहे म्हणून, मग काय नाही मान्य करणार तू. पहिलवानाचं काय त्याच्यामध्ये आहे, दोघालाही माफ करायचा विषय सोडून द्यायचा, समाप्त गाडी. नक्कीच आपण पाहतोय की पहिलवान महेंद्र गायकवाड आणि त्यांचे वस्ताद काकासाहेब पवार आपल्यासोबत होते. पंचाची चूक आहे अशा प्रकारचं त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात येतं. तर महेंद्र सांगतोय की मी पंचाला कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केली नाही, मी फक्त बोलण्यासाठी गेलो होतो तर माझ्यावर लाठी हल्ला करण्यात आला, अशा प्रकारचं त्यांच्याकडून वक्तव्य करण्यात येतं. तर निलंबन माघारी घेण्यात यावं असं काका पवार यांच्याकडून सांगण्यात येतं. आता कुस्तीगीर संघटना यावर पुढे काय करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
कॅमेरा पर्सन तुषारसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.